मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, निवडणुकीला एकजुटीनं कामाला लागा, राज ठाकरेंचा मेळाव्यातून कानमंत्र. मनसेचा एबी फॉर्म मिळणार 24 तास आधी, पहिल्या 50 उमेदवारांना देण्यात येणार एबी फॉर्म. उद्या 4 वाजेपर्यंत एबी फॉर्म सुपूर्द करण्याची शेवटची वेळ. मुंबईत ठाकरे गटाकडून एबी फॉर्मचं वाटप, मातोश्रीवर 28 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप. ठाकरेंची शिवसेना मनसेत जागा वाटपाचा तिढा नाहीच, जे नाराज असतील त्यांच्याशी संवाद साधला जाईल, खासदार संजय राऊतांनी केलं स्पष्ट. भाजपासोबत गेलेल्या अजित पवारांसोबत शरद पवार जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीबद्दल पवार गटानं उत्तरं द्यावी, खासदार संजय राऊतांनी चेंडू पवारांच्या कोर्टात टाकला. मुंबई बीएमसीसाठी भाजपची पहिली 66 जणांची यादी घोषित. यादीत नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकरांसारख्या युवा उमेदवारांना संधी. घड्याळासोबत जावं ही कार्यकर्त्यांची भावना. पुणे तसेच पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळावर नाही तर तुतारीवर लढणार, आमदार रोहित पवारांनी केलं स्पष्ट. देवयानी फरांदेंचा मुलगा अजिंक्य फरांदेंना उमेदवारी. नाशिकच्या प्रभाग 7 मधून अजिंक्य फरांदे भाजपचे उमेदवार. महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उरले अखेरचे 2 दिवस. पालिकेच्या यंत्रणांची लागणार कसोटी. आतापर्यंत 10,000 अर्जांचं वितरण. नाराजांच्या मनधरणीसाठी आमदारांवर जबाबदारी. छोट्या प्रचार सभा, घरोघरी जाऊन संपर्क साधण्याच्या सूचना. भाजपच्या उच्चस्तरीय कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय. पुरुष कार्यकर्त्यांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची प्रथा थांबवा. नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. चंद्रपूर भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर. नागपुरात काल झालेल्या बैठकीत पुन्हा वाद. मुनगंटीवार जोरगेवारांमध्ये उमेदवारांच्या नावावरून उडाला खटका. सूत्रांची माहिती. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे पणतू महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात. हर्षवर्धन पाटील प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेसकडून इच्छुक. तू पैसे घेतले, मतदानाला का आला नाहीस? भाजपच्या नगरसेविकेनं मतदाराला भर रस्त्यात विचारला जाब. भाजप उमेदवार प्रणिता कुलकर्णी यांचा व्हिडिओ व्हायरल. भिवंडीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. माजी महापौर विलास पाटलांविरोधात गुन्हा दाखल. म्हाडा कॉलनीत रस्ता बनवत असल्याचा आरोप. नागपुरात उमेदवारी जाहीर होण्याआधीच काँग्रेसमधील इच्छुकांचा प्रचार. प्रभाग 33च्या काँग्रेस इच्छुक उमेदवारांकडून एकत्रित प्रचार. पिंपळनेर शहरात मुलींची छेड काढणाऱ्यांची धिंड. पोलिसांनी सापळा रचून नराधमांना घेतलं ताब्यात. 3 तरुणांविरोधात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला पुन्हा दिलासा. आता 31 जानेवारीपर्यंत मिळाली मुदतवाढ. अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेला सुरुवात. बहिरम भक्तांच्या गर्दीनं फुलली. ऐतिहासिक परंपरेचा उत्साह शिगेला. ऑपरेशन सिंदूरवेळी बंकरमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ झरदारींची कबुली. टीम इंडियाचा प्रशिक्षक बदलाच्या चर्चा तथ्यहीन. गंभीरचं स्थान सुरक्षित. बीसीसीआय सचिवांचं स्पष्टीकरण. हादीचे मारेकरी भारतात. बांगलादेशातील पोलिसांचा दावा. हत्या पूर्वनियोजित असल्याचाही आरोप. स्मृती मानधनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी चौथी महिला खेळाडू बनली.